घे. सुरुवात खेळाला आणि पहिला सामना प्रेक्षकांचा तुडुंब प्रतिसाद आणि झगमगाट पहिल्या पलवानांची आणि माते कोणच घालताय कोणच घालताय हे लेखा आवाज कमी कर बंद करतोय कशाला लावलेस तू कुस्ती चालू आहे अरे बंद कर की लेखा त्याच्या आईचा किरकिरा बंद करतोस का काय घालून दे सोड जर आपल्या बॅग लक्ष दे आणि उचलतात लावपाट काढते कोंडा जाळंदूर संगडात लावायची पाठ मार्शट बारी आणि नजरेला नजर आणि असा तऱ्हेने प्रेक्षकांच्याकडून प्रसिद्धाचा पट्टे जिंकलेला आहे. हाय भावानो कसं काय अरे सकाळचं काय माहित झालं का तुम्हाला अरे सकाळी ना रेहाना बरोबर कोणतरी मैत्रिणी असं झालेलं बाबानो तरीच म्हणलं तू हरलास का लेका तू यादलास लेका तरीच हरलंस तू येते का मी अगं थांब जरा तुझ्या बाबाने आणलेले हराटे आणि फुलं देवळात जाता जाता घेऊन जा. काय गाई दे लवकर उशीर होतोय सांभाळून जा लवकर घरी. बरं झालं वेळेत आलीस हा ठीक आहे ते का आपली वहिनी आली पाहिजे रे कपडे धुवायला मग आपला अभ्या बघ कसा बेरकावून उड्या मारतोय ते आपले काय बी असते ए खाजगी जनरल नॉलेज वहिनी इकडे येत असती वय तुम्ही तुमची आई घाला मी आलो हगून चल रे शंक्या चला चल का जा त्याला धुवायला तिला काय बस अभ्या ते का आपली वहिनी आली ह्या धवण्याला तर काय कामच नाही वाटतंय घरावर विस्तू ठेवते वाटते बाबा अभ्या लेका खरंच आली की रे काय सांगतोस लेका होय होय खरंच आली आहे. तो बघ अभ्या बघतोय तुझ्याकडे मला वाटतंय कुस्तीचा नाच सुटतोय त्याचा आता ए रेहाना तुला काय करायचंय तू धु ना कपडे लवकर अब्बू आम्ही घरी वाट बघतच असतील काय घरी ना कपडे धुवून झाली का नाही. हो काकू झाली ना आमची कपडे धुवून व्हा मोर आम्ही आलोच मी चलते मोरे तू या. काय बाबा सांच्याला पूजा आहे तर आंब्याची पानं आणून देशील का मला हो देते की आम्ही
काय नाही, शांत वातावरण बसून अभ्यास करतोय. पण तू इकडे काय करतेस? अरे काय नाही रे, बाबांनी आंब्याची पानं आणायला सांगितलीये. तू मदत करशील का? अरे काय झालं, देतोयस ना पानं काढून? हो हो देतो की. अरे काय रे, त्या दिवशी कॉलेजमध्ये एकटाच का बघत होतास? काय नाही ग, सहजच. बरं ते जाऊ दे, तू आधी मामाकडे होतीस, मग गावाकडे येणं कसं काय केलीस? काय नाही रे, माझ्या बाबांची इच्छा होती की मी स्कूल माझ्या मामांच्या गावी करावं आणि कॉलेज आपल्या गावी, कारण मलकापूर युनिव्हर्सिटी खूप फेमस आहे ना. बरं झालं, त्या निमित्तानं भेटलो तर आपण. हो ना. दुर्वा, आजकाल काय चाललंय ग तुझं? सारखी आब्या आब्या करत असतेस. काय मनात तरी काय आहे तुझ्या? अगं रेहाना, माझं मलाच कळत नाही आहे. माझं मन त्याच्याकडे खेचलं जात आहे. सारखं त्याच्या सहवासात राहावंसं वाटतं. एक वेगळी ओढ लागली आहे. मग विचार की त्याला. हो ग रेहाना, मला पण वाटतंय. पण तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल? त्याला मी आवडत असेल का? आणि तसंही बाबा असं होऊन देणार नाहीत. खूप त्रास होईल त्यांना. आणि तोही खूप गरीब पण आहे. बाबा कधीच तयार नाही होणार. आम्हाला सरांनी छानपैकी चित्र काढायला शिकवले. बघू बघू. बायरे, येतेस का घरी? मी जाऊ दे. गोर गोर गाले तिचे लांब लांब केस, हे गोर गोर गाले तिचे लांब लांब केस. आम्ही आले दुर्भाव रे माझा. अरे आब्या, तुझ्या नावच्या कोणतरी घोड्या सोडतोय वाटतं. अंड्याची चेष्टा करू नकोस. लगा चेष्टा करत नाही. हे बघ हे बघ, आईची आठ. अरे होय की टिपू, खरंच की. आभ्या लेकाचून चला, कोण आहे ते बघून येऊया. होय यायला लागते, बघूयाच. चला तर. आब्या, भावा, तू तर आपली वैद्य दिसते की रे.
आभ्या आता तुझं काम होईतच असते बघ. आभ्या तू आता गुजरात भाषिकच मानव. वय वय विचारूनच टाक आता. बर बर खरंच. बर सांच्याला सरपंचाचा वाढदिवस आहे ना, तुम्ही येताच ना? वय वय येणारच की. आभ्या भावा, वहिनी काय भारी दिसत होती र, आणि काय झाक नाचत होती र. वहिनी कोणाची आहे? आपलीच आपलेच की. यार घ्या तू धरणा घ्या. या वहिनीला विचारून टाक. वय वय विचारूनच टाक. तसं मी उद्या वहिनीचा बर्थडे आहे. काय 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 सांगतोस? होय खरंच. बरं आभ्या, विचार कर, दुर्वा लागली मोठ्या घराण्याची, नाहीतर घराघरातून का नाही पिठ मागायची पाळी येईल. होय होय भावा, प्रेमामध्ये पैशाची किंमत केली जात नाही आणि प्रेमामध्ये श्रीमंत गरीब बघितलं जात नाही. वय वय उद्या विचारून टाक दुर्वाला. काय होईल ते मोरचं मोर बघू. तशा पण तुझ्या नावच्या घोड्या तिने नदीत पाठवल्या होत्या. होय होय ठीक आहे, उद्या मी विचारूनच टाकतो तिला. चल 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 खरी चल चल आत, चल. काय ध्रुवे, काय चाललंय? मी तुझ्या बाबतीत ऐकलंय, हे खरं आहे का? काय झालं बाबा? तुम्ही एवढे का रागवलात? तू काय वागतेस, कशी वागतेस? तू थोडा तरी विचार केलायस का? पुढे पुढे वगैरे त्याच्या नावानं नदी सोडतेस काय? ही खेळ करण्यासाठी तुला तुझ्या मामाच्या गावावरून तुला इकडे आणलंय का? ओ काय झालं? कशाला वाटतंय तिला? या पोरानंच हिला नादाला लावली असं. ती काही नाही आहे, तुझ्याच तिला तिच्या मामाच्या गावी पाठवलं. तिच्यामुळे मला या गावामध्ये इथून जगवायला अजिबात जागाशी भेटलं. अहो तुम्हाला माहित नाही का, या गावामध्ये आमचा किती आब आहे तो. गावातील लोक आमच्या तोंडामध्ये शेण घालतील. आपलं घराणं कुठं, त्यांचं घराणं कुठं, थोडा तिने विचार करायला पाहिजे होता की नाही? हे काही नाही अजिबात. आता सांगा, उद्याच्या उद्या मी तिला तिच्या मामाच्या गावी पाठवणारच. तुला असली खेळ करण्यासाठी तिथं ठेवून घेतली का? त्यापेक्षा तू मामाकडे जा, तिथंच तू धाकत राहशील. मामाकडे नाही जायचं, मला इथे शिकायचंय. तू बाबांना समजव ना ग प्लीज. आज तो क्षण आला. थोडी भीती आहे, पण मी माझ्या मनातलं तिला सांगणार.
आई जेवायला दे ग, मी बाहेर जातोय. बाळा वाटते. राब्या मी तर कसला जीवत बसलायस. तुला दुर्वाजी आहे बाबा. तुम्हाला कायमचं तुझ्या मामाच्या गावाकडे पाठी देत